नमस्कार, मी डॉक्टर सुधीर गोरे. मी फोर्टिस हॉस्पिटल कल्याण येथे इमर्जन्सी मेडिसिन हेड म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण फिट्स किंवा सीजर अटॅक याबद्दल माहिती घेऊया. तर सीजरमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आणि कोणत्या अवॉइड केल्या पाहिजेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर कोणत्या व्यक्तीला सीजर आले तर तुम्ही पॅनिक न होता पेशंटला एका अंगावरती झोपवायचं. पेशंटला एकटं सोडायचं नाही जोपर्यंत तो व्यवस्थित अवेक होत नाही आहे आणि टाईम नोट डाऊन करायचा. जर सीजर मोर दॅन 5 मिनिट्स असेल तर ती मेडिकल इमर्जन्सी आहे. अशा कंडिशनला तुम्हाला नियरेस्ट टर्शरी केअर सेंटर तिथे की सगळ्या फॅसिलिटी आहेत अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. किंवा पेशंटला सीजर येत असताना त्याचे कपडे लूज केले पाहिजे आणि काय करायचं नाही. जर सीजर येत असतील, ॲक्टिव्ह सीजर असतील तर पेशंटच्या तोंडामध्ये चमचा किंवा तत्सम काही गोष्टी द्यायच्या नाहीत. पेशंटला तोंडाने काही द्यायचं नाही. वॉटर, फूड, मेडिसिन. त्याच्यानंतर पॅनिक न होता पेशंटवरती क्लोज ऑब्झर्वेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. जर कोणत्याही व्यक्तीला फर्स्ट सीजर असेल किंवा सीजर 5 मिनटापेक्षा जास्त असेल किंवा सीजर प्रेग्नन्सीमध्ये सीजर आलेला असेल आणि पेशंटला इंजुरी झाली असेल तर इट्स अ मेडिकल इमर्जन्सी. तुम्ही नियरेस्ट टर्शरी केअर सेंटरला लवकरात लवकर जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि पेशंटची पुढची ट्रीटमेंट करून घेणे खूप गरजेचे आहे. थँक्यू.